जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त जे का रंगले गांजले त्यासी मने जो आपुले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बर
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका मने तैसा सज्जनापासून तुका मने तैसा सज्जनापासून पाहता वगुण मिळेचे ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड हो पार कुमाई 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 चंदनाचे हात पायी चंदन चंदनाचे हात पायी चंदन चंदनाचे हात पायी चंदन चंदनाचे
दीपाना हे मान ओढे अंधकार दीपाना हे मान ओढे अंधकार सर्वांगी साकर आवगी गोड आवगी गोड
चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका मने तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरणा संताजी, दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. प्रबोधद्युरज्ञे विदुरं प्रयाते हितात् स्वच्युते सर्वलोकेऽवतीर्णो, यतेर् ज्ञानदेवात्मना पाण्डुरङ्गो, नमो ज्ञानदेवाय कैवल्यधाम्ने, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिये, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरिया, वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, मस्तक हे पायावरिया, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, मस्तक ये पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, सत्यवती पंढरपुरा, मस्तक हे चंदनाचे हात पायही चंदन, अभंगावर काही बोलावं तत्पूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं अगत्य आहे. आपल्या या पुण्य पावन भूमी भारसवाडा नगरीमध्ये आणि एका महात्म्यानं आपला देह ठेवला, एका साधूनं, एका महात्म्यानं, एका तपस्व्यानं, वारकरी संप्रदायाच्या एका निष्काम उपासकानं आज या भारसवाडा नगरीला पुण्य पावन पुनीत करून टाकलं. तसं तरी भूमीत पुण्यवान, मुळातच पुण्यवान, तेव्हा तर आदरणीय पूजनीय काकांचा इथं जन्म झाला. कारण की भूमीचं तप असल्याशिवाय, भूमी पवित्र असल्याशिवाय
ऐक नाही, ज्ञानोबराय सांगतात जमीन कसदार असल्याशिवाय त्याच्यामधून अंकुर प्रफुल्लित होत नाही. एखाद्या जमिनीतून कसदार असं धान्य जर उगून आलं तर ते धान्य सांगतं किंवा उगवलेलं पीक सांगतं या जमिनीचा काय कस आहे. ठीक आहे ना. हा भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाचे. जमीन काय कसाची आहे, काय क्वालिटीची आहे हे पीक सांगत असतं. तसं हे भारसवाड्यामध्ये उभारलेलं हे पीक वारकरी संप्रदायाचं. आणि त्या काकांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं या जमिनीची काय पवित्रता आहे, पुण्यवान भूमी आहे. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि अशा या भारसवाडा नगरीमध्ये आमचे आदरणीय पूजनीय वंदनीय वैकुंठवासी परमश्रद्धेय परम आदरणीय प्रातस्मरणीय आणि काका यांचं देहावसान झालं. यांनी देह ठेवला. का झाकलीये घटीचा दिवा, निजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. महात्मे कशा पद्धतीनं देह ठेवतात. खऱ्या अर्थाने शूर रणांगणात ओळखायचा असतो आणि साधू मरणाच्या वेळेला आठवायचा ओळखायचा असतो. लई एकादशीला गेला, सोमवारी गेला, श्रावणात गेला. पूजनीय राऊत बाबा नेहमी सांगत असतात गेला कधी याला काही काडीची किंमत नाही, अर्थ नाही. जाताना चेहऱ्यावर भाव कसा होता हे महत्वाचं आहे. एकादशीला गेला जर हातपाय खोडू खोडून तोंड वाकडून छाती बुडून बुडून रडत रडत जर गेला तर काही अर्थ नाही. महात्मा अशा पद्धतीनं देह ठेवतात की कुणाला समजत सुद्धा नाही कधी गेला. कशा पद्धतीनं झाकलीये घटीचा दिवा. एखाद्या दिव्यावरती जर आपण घडा झाकून ठेवल्यानंतर त्या घड्यातला दिवा कधी विझला हे कुणालाच कळत नाही. तशा पद्धतीनं महात्म्याचा जीव कधी गेला हे जवळ बसलेल्या माणसाला सुद्धा लक्षात येत नाही. आता आता पाहता पाहता हो आहेत म्हणता म्हणता गेला. अशा पद्धतीनं काकांनी आपल्या दुर्धर आजाराशी झुंज दिली. अनेक वर्ष झुंज दिली आहे की नाही. जवळजवळ 7.5 वर्ष मला वाटतं होऊन गेले. 8 वर्ष जवळजवळ झालेच. आणि एवढ्या दुर्धर आजाराशी संघर्ष केला. खरं तर जीवन अगदी थाटामाटात जगलेले, ऐश्वर्यात जगलेले, एकदम आपल्या मस्तीमध्ये जगलेले. आम्ही खूप दिवसापासून काकांना पाहतो. कधी कपड्याची घडी सुद्धा विस्कटलेली त्यांना सहन झाली नाही. कधी जास्त बुजबुजपुरी त्यांना आवडली नाही. एकांतात राहणं आणि बस आपल्या थाटामध्ये आपल्या मस्तीमध्ये लुडबुड कोणासमोर नाही. स्वाभिमानात जीवन जगलेले, अगदी आपल्या ऐश्वर्यामध्ये स्वाभिमानात जीवन जगले. पण काय प्रारब्धाची गती मोठी विचित्र आहे. आणि प्रारब्ध हे बघा, बरेचसे लोक शंका घेतात की एवढा जर भाग्यवान होते, एवढे महात्मे होते, संत होते, त्यांच्या वाट्याला दुःख का यावं. तर असं असतं. त्याचं उत्तर असं आहे की महात्म्यांचं साधूंचं असं असतं, बाबा आता कोणत्या जन्मातलं कुठं कळत नकळत घडलेलं जेवढं काही कर्म आहे ते प्रारब्ध आपल्या शिल्लक आहे गाठोडी, ते सगळं आताच्या भोगून संपवायचं आहे. आणि म्हणून महात्मे देवाला दुःख मागत असतात. देवा मला दुःख दे, देवा मला दुःख दे. अनेक कथा आपण पाहतो. महात्मे देवाला दुःख का मागतात तर दुःख जीवनात आल्यानंतर आपल्या कर्माचा अर्थात प्रारब्धाचा नाश होत असतो. आणि एकदा प्रारब्ध संपलं, एकदा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, अशी अवस्था एकदा प्राप्त झाली. बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. एकदा लाही झाली बीजाची की मग बस त्याला परत जन्म मरण नाही. आणि जन्म मरणाची जर संपवायची असेल तर पहिलं पाप पुण्य संपवावं लागतं, अर्थात प्रारब्ध संपवावं लागतं. म्हणून महात्मे प्रारब्ध पहिले संपवत असतात. आमचे वैकुंठवासी परम आदरणीय श्री गुरु बोधे बाबांनी सुद्धा शेवटच्या काळामध्ये खूप आजाराला संघर्ष केला. खूप दुर्धर आजारांनी बाबा ग्रसित होते. पण शेवटच्या वेळेला सुद्धा हॉस्पिटलमध्ये कोणी भेटायला गेल्यानंतर सुद्धा बाबा इतर चर्चा करत नव्हते. असे बसवायचे म्हणायचे, रे म्हणा ना अभंग, म्हणा ना भजन. आणि मग भेटायला गेलेल्या माणसाला दुसरं काहीच नाही, फक्त भजन म्हणायला लावायचं.
आणि त्यांनी भजन म्हटलं की बाबांनी असं आनंदाने डोलायचं, डोळ्यामधून अश्रू गळगळा व्हायचे. आणि आमच्या आदरणीय काकांचं सुद्धा तसंच होतं. मला भेटायला आलेल्या माणसाला गुरंढोरं कशी येतं, शेतीवाडी कशी आहे, पाऊस पाणी कसा पडलाय, अजिबात कधीच नाही. बस ज्ञानेश्वरीची एखादी ओवी, एखादा अभंग आणि त्याच्याविषयीच बोलावं. एवढा आजार झाला, 8 वर्ष झाले. आम्ही पाहतो हो 2 दिवस जर आवृत्ती नाही दिली तर मागचा अध्याय आठवत नाही, मागं पुढं होतात ओव्या. 8 वर्ष झाले पडू नयेत. कधी ज्ञानेश्वरी हातात घेतली असेल, कधी आता हातात घ्यायला वेळही नाही आणि ती मानसिकताही नव्हती. पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढ्या आजारानं ग्रसित होऊन सुद्धा त्यांचं विस्मरण कधी झालं नाही. त्यांना कधी एखादी ओवी आठवली नाही किंवा एखादं प्रमाण आठवलं नाही असं मला वाटतंय. झालंच नाही, कधीच नाही. कारण की ते पाठांतर जिवंत झऱ्यासारखं पाठांतर होतं. विठाला विठाला. त्यांचं नाव बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामी महाराजांच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत, संपूर्ण गाथा मुखोद्गत, संपूर्ण एकनाथी भागवत मुखोद्गत. मृदंग वाजवायला लागले तर स्वामीजींचा हात कोणी त्या काळात धरत नव्हतं मृदंगाच्या बाबतीत. तसाच आणि गायनाच्या बाबतीत विचाराल तर गायन ऐकण्यासाठी पुण्याचे बाल गंधर्व त्यांचं गायन ऐकण्यासाठी मुद्दामून आवर्जून त्यांचा काकडा ऐकण्यासाठी यायचे. पंढरपुरातला 3 मजल्याचा मठ 2 तास अगोदर काकडा सुरू होण्याच्या अगोदर, 4ला काकडा सुरू व्हायचा तर 2 वाजल्यापासून लोक जागा धरून बसायचे काकडा ऐकण्यासाठी. एवढा मंजूळ आवाज सुद्धा स्वामी महाराजांचा होता. मला वाटतं स्वामी महाराजांनंतर संप्रदायामध्ये जर कुणाचं नाव या बाबतीत घेतलं जाईल किंवा घ्यावं तर ते आमचे आदरणीय काका आहेत. विठाला विठाला सुद्धा असंच आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत, संपूर्ण गाथा मुखोद्गत. गायनात मध्ये पाहाल तर स्वतः पूजनीय श्री गुरु राऊत महाराज म्हणतायत की मला प्रमाण द्यावं तर काकांनी द्यावं. काका कीर्तनात असले की महाराज एकदम आनंदित असायचे. हो आणि गायनही काकांचं तयार होतं, मृदंगही काकाचा एकदम तयार होता. सर्व चहू बाजूंनी काकांचं जीवन एकदम संपन्न होतं आणि एकदम मस्तीमध्ये आनंदात ऐश्वर्यात जगले. पण शेवटच्या काळामध्ये आजाराने गवसलं, गाठलं आणि मग तेव्हापासून एक मनामध्ये खूप मोठं त्यांच्या एक वादळ चालू होतं की बाबा या आजाराने मला किती बांधून टाकलं. इतका मी स्वच्छंद पक्षाप्रमाणे स्वैर आकाशात भरारी घेणारा, पक्षाप्रमाणे उंच उडणारा, आज मला या पिंजऱ्यात, या आजाराच्या पिंजऱ्यात अडकून पडावं लागतंय. म्हणून खूप मोठी खंत त्याच्या जीवनात होती. म्हणून मला वाटतं शेवट त्यांनी आता बास म्हटले असतील, आता बास झालं, आता याच्यात अडकून नाही राहायचं पिंजऱ्यात. आणि म्हणून शेवटी अन्न पाणी सुद्धा बंद केलं. किती बळजबरी केली तरी आमच्या पवनराजेंनी सांगितलं, अन्नच घेणं बंद केलं. आणि शेवटी एक दिवस ठरवून घेतलं त्यांनी की बास आता आषाढी वारी झाली की आपलं देह ठेवायचा. आणि पांडुरंगाच्या चरणी काकांनी देह समर्पित केला. हो आणि आज काकांच्या मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्या भाग्याची मला खरं तर आश्चर्य वाटतंय की काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानं, त्यांच्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं आज मला कीर्तन करण्याची संधी मिळते. माझ्यासारखा भाग्यवान त्रैलोक्यात कोणी नाही. त्या दिवशी श्रद्धांजलीमध्ये बोलून गेलो की काकांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी संपूर्ण मुखोद्गत केली. ती आमच्या आदरणीय पूजनीय श्री गुरु बाळकृष्ण महाराजांच्या सानिध्यात राहून आणि आदरणीय गुरुवर्या मीराबाईंच्या सानिध्यात राहून दोन्ही ग्रंथ मुखोद्गत केले. एवढा जिव्हाळा होता, एवढं प्रेम होतं, वात्सल्य होतं, आहे की नाही. आणि अनेक वर्ष आमच्या काकांनी दिंडीचं भजन सगळं एकसूत्री काकांकडे असायचं, सगळं भजनाचं नियोजन. सकाळी एकदा काकडा गायला लागले की संध्याकाळपर्यंत फक्त बाकीच्यांनी मागं मागं म्हणायचं. कधी कोणाला म्हणायची गरजच पडली नाही. भजन तयार होतं काकांचं. आणि बास काकांना आज पहिल्यांदा ज्या वेळेला दवाखान्यात मी भेटायला गेलो, खरंच मला ते आवरलंच नाही. एकदम मी असं जसं एखादं लेकरू रडतं धाय मोकलून तसा ढसा मला रडू आलं. काकांचा एक शब्द फक्त काढला की बास
आणि ते चेहरा पाहिला, ते ऐश्वर्यात राहिलेलं ते पहिलं मला आठवलं सगळं बरं का महाराज, कृष्णा महाराज त्यांचं ते खूपच ऐश्वर्यात म्हणजे एकदम थाटात जगलेले. आणि ज्यावेळेला हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले आणि ते चेहरा पाहिला आणि एकदम मला असं कसं तरी झालं, मला तिथं बसावं वाटलं नाही, बाहेर येऊन ढसा रडलो. आणि आज खऱ्या अर्थाने काका गेले, पण मला तरी वाटतं की त्यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक केलेलं आहे. अगदी चंद्रासारखं जीवन ते जगले, दिव्यासारखा प्रकाश समाजाला दिला, साखरेप्रमाणे गोड ते राहिले आणि परिसाप्रमाणे इतर जीवांचं सानिध्यात आलेल्यांचं सोनं त्यांनी केलंय. आणि म्हणून अशा महात्म्याच्या निमित्तानं कोणता अभंग घ्यावा म्हणून ह्या अभंगाची योजना आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्व सज्जनांपुढे, महात्म्यांपुढे, मोठ्या मोठ्या दिग्गज मंडळींपुढे किती बोलता येईल, किती वेळ बोलल काही सांगता येत नाही, पण जेवढं काही बोलण्याचा प्रयत्न, जेवढा काही ज्ञानोबा तुकोबा सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सर्वजण, तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. विठ्ठल विठ्ठल. आता इथं कोण आहेत आणि यांचा परिचय देण्याची मला वाटतं गरज नाही. आणि यांचा परिचय करून मी देणं म्हणजे ते असं होईल आहे की नाही. चंदना ते कायसे चर्चावे, अमृता ते कासया रांधावे, आगा गगनावरी उभवावे घडे केवी, 15.5 या रजतवनी, तैशी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, 3 चरणाचा आहे. आणि या अभंगामधून तुकोबारायांनी एका महात्म्याचं, संतांचं, सज्जनाचं एक लक्षण सांगितलेलं आहे. एक बास लक्षण सांगितले आणि त्या लक्षणाच्या पुष्टी करता 4 दृष्टांताची योजना महाराजांनी केलेली आहे. एक लक्षण सांगितलं, महात्मा कसा असता तर ज्यांच्याकडे शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही त्याला सज्जन म्हणावं किंवा त्यांना संत म्हणावं. त्यांच्या गाथेचा, समग्र वाङ्मयाचा जर आपण विचार केला तर अनेक पद्धतीचे, अनेक प्रकरणाची अभंग गाथ्यामध्ये महाराजांच्या आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी या गाथेचं वर्गीकरण केलं, विभाग केले. आणि काही अभंग नामपर, संतपर आहे की नाही, त्याच्यानंतर उपदेशपर, स्थितीपर, असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग वेगवेगळे केले. त्यापैकी एक संतपर नावाचं प्रकरण, या संतपर प्रकरणामध्ये जवळजवळ 250 अभंग आहेत. या संतपर प्रकरणातला हा अभंग आहे. या संतपर प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक प्रकारांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. काही अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचा महिमा सांगितला, काही अभंगात संतांचं स्वरूप सांगितलं, काही अभंगामध्ये संतांचं अवतार प्रयोजन सांगितलं आणि काही अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगितली. विठ्ठल. काही अभंगामध्ये संतांचा महिमा सांगितला. कसा आहे संतांचा महिमा? संताचा महिमा तो बहुदुर्गा, संताचा महिमा तो बहुदुर्गा, संताचा महिमा तो बहुदुर्गा, संताचा महिमा तो बहुदुर्गा. शाब्दिकाची काम नाही येत, शाब्दिकाचे काम नाही येत, बहुदुर्गरी झाली मैसकाई, बहुदुर्गरी झाली महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा दुर्गमय महाराज. हो, काकांचं वर्णन करायचं असेल तर काकांच्या तोडीचा माणूस लागेल आहे की नाही. संतांचा महिमा किंवा भक्ताचा महिमा भक्ती जाणती, दुर्लभ या गाती
दुर्लभ जगती आहे कासे, दुर्लभ जगती आहे कासे. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति गुर्विम प्रसूती वेदना. प्रसूती वेदना काय असतात हे तिलाच कळू शकतं जिचं एखादं बाळंतपण झालेलं आहे. नाहीतर इतरांना कळणं कठीण आहे. तसं गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत करायला किती कष्ट लागतात हे त्यालाच कळू शकतं ज्याने केलं आहे की नाही. नाहीतर लोक सहज बोलून जातात. गाव खेड्यामध्ये एखादा 4-2 ओव्या सांगणारा असतो. कीर्तनात कोणीतरी बसल्या बसल्या महाराजाला ओव्या खालून देत असतात. लोक म्हणतात त्याची ज्ञानेश्वरीत पाठ आहे हो सगळं. आणि काय नाही ते मुख्य ठोकर ते ढोबळ पाठ असतात 2-4 ओव्या. लोक सहज बोलून जातात त्यांच्या अख्खी ज्ञानेश्वरी. अरे सोपं आहे? सोपं नाही. हाडा सगळे महाराज मुळ्यात उठवतो लोकांचा घासून सोपं नाही. ते अक्षर घोकून रक्ताच्या उलट्या होतात. हो जिभेला फोडं येतात. आणि सोपं नाही. तिथं परीक्षा द्याव्या लागतात. रीतसर परीक्षा गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या काकांनी. आणि विशेष म्हणजे संदीपान महाराजांनी विशेष कौतुक केलं त्यांचं. उच्चार इतकी स्पष्टता उच्चारामध्ये. हो आणि इतका तंतोतंत काना मात्रा रस्व दीर्घ विलांटी सुद्धा काकांना सहन होत नव्हती कधी मागं पुढं झालेली. अगदी अणुस्वरामध्ये स्पष्टता, रस्व दीर्घामध्ये स्पष्टच पाहिजे, क्लिअरच पाहिजे. ते कमी जास्त झालेलं सहन होत नव्हतं. हो कारण की जुनी माणसंच महाराज निष्ठावान माणसं. आमचे श्री गुरु बोधे बाबांसुद्धा तसंच. हो सहज म्हणता एकाने अभंग म्हटला. कोणता? विठ्ठल तुका म्हणे मंगल आता. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावणी. त्याने मंगळ शब्द आहे अभंगामध्ये. मंगळ आता. आणि म्हणता भजनात म्हणता एक जण म्हणला तुका म्हणे मंगल आता. बाबा म्हणे मंगल नाही मंगळ. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावणी. म्हणजे अगदी इतकी तंतोतंत बारकावा. हो काकांचा सुद्धा करारीतपणा होता बघा त्याच्या बाबतीत असं. हो काही लोकांना आता वाटत असेल काकांचा स्वभाव क्रोधी, पण क्रोध नव्हता तो स्वभावामधला तो. आणि साधूंचा स्वभाव तसा असतो महाराज. तुका म्हणे साधू बोले खड्गधार. साधूनी खड्गधाराप्रमाणे कडकच बोललं पाहिजे. उग मुळ ते लोक बोलतात ज्यांना कोणाकोणतरी काहीतरी उपसायचं असतं, ज्यांना कोणाकोण काही घ्यायचं नाही, ज्यांना कोणाला काही द्यायचं नाही, त्यांचं बोलणं तसं असतं. आमचे श्री गुरु बालोडकर महाराज सुद्धा, बाळकृष्ण महाराजांचं सुद्धा तसं. आमदार जरी आला त्यांच्या कीर्तनात, एकदा आमदार आला. हो आमदार कीर्तनात आला. आता आमदार खासदार हे मोठे लोक म्हणजे काय, नारळ हांडी हांडी फोडायच्या टायमाला येणार आणि सगळे लोक तुडीत पुढे येणार. आता यांचा स्वभाव यांना कोणाकोण रुपया घ्यायचा नाही, कोणाला काही हे करायचं नाही. आमदार आला उशिरा, तिथून बस खाली, बस खाली, ह्याच भाषेत डायरेक्ट. आणि ते बी मटकन खाली बसलं जाग्यावर, पुन्हा होऊ नाही का चू नाही. त्या महाराजांच्या सानिध्यामध्ये, त्या बाबांच्या सानिध्यात काकांचं सगळं अर्धा आयुष्य गेलेलं होतं. त्यामुळं ती शिस्त, वागण्यातला तो करारीपणा. कोण महाराज तुम्हाला वाटत असेल काका आमच्यावर सुद्धा चिडायचे, पण काकांना तंतोतंतपणा लागत होता. एकदम सुदबाज काम लागत होतं. वळंब्यात काम लागत होतं. वळंब्याच्या बाहेर गेलेलं सहन होत नव्हतं विठ्ठल. आणि म्हणून त्यांचं वर्णन करणं हे खऱ्या अर्थाने मोठं कठीण आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. हो आणखी कसा आहे संतांचा महिमा, ज्यांना आलिंगन दिल्यानंतर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो त्यांना म्हणायचं संत. आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. मोक्ष सायुजता जोडे, मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा,
मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा. ज्यांना आलिंगन दिल्यानंतर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो ऐसा संतांचा महिमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा. काही अभंगात महिमा सांगितला, काही अभंगामध्ये संतांचं स्वरूप सांगितलं. कसेच संत वरवर पाहायला गेलं तर तुमच्या आमच्यासारखे वाटतात, पण महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने पाहिलं तर देव आणि संत वेगळे नाहीत. देव आणि संत देवते संत देवते देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा, निमित्तच्या प्रतिमा. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र आणि प्रतिमा वेगळे आहेत, पण खऱ्या अर्थाने संत हे देव स्वरूप असतात, देवासारखेच असतात. काही ठिकाणी संतांचं स्वरूप सांगितलं, काही अभंगामध्ये संतांचं अवताराचं प्रयोजन सांगितलं. कशा करता संत अवतारला उपकारासाठी वैकुंठी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. उपकार करण्यासाठी संत येत असतात, हे अवतार प्रयोजन झालं. आणि काही अभंगात संतांची लक्षणं सांगितली. कुणाला संत म्हणायचं? जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, ज्याची अपंगित नाही, त्याची अपंगित नाही.
दुर्बलेल्यांना, गांजलेल्यांना, दुरितांना, पीडितांना जे आपलंसं करतात. हो, ज्ञानोबराय म्हणतात शेतकऱ्याने शेतामध्ये पाणी सोडलं आणि उन्हाळ्याचे दिवस असतात, हिवाळ्याचे दिवस असतात, जमीन भोकिरलेली असते आणि बऱ्याच वेळेला जमिनीला भेगा पडतात आणि भेगा पडल्यानंतर काही वेळेला पाणी लावून शेतकरी लिंबाखाली टेकतो सहज आणि सहज डुकली लागते आणि डुकली लागल्यानंतर अर्ध्या तासाने जाग येते. त्याला वाटतं अरे बापरे, आता पाणी फुटून गेलं वड्याला. आणि गडबडीनं जातो भुंड फोडायला, पाहतो तर पाणी अजून कडला गेलं नाही आणि मग जाऊन पाहतो तर भल्या मोठ्या भळीमध्ये पाणी चाललंय. किती वेळचं पाणी त्यात जातंय काही कळत नाही. मग इतका वेळचं पाणी त्या भळीमध्ये चाललंय, कोण्या झाडाला चाललंय का कोण्या रोपाला चाललंय का कशामध्ये चाललंय, व्यर्थ वाया आहे का नाही. मग पाणी असं कधी म्हणलं का अरे या खड्ड्याला या भळीला कवर भरायचं, आता दादा थोडे साईड मारू, थोडस कट मारून पुढे जाऊ, पुढे गेलं पाहिजे, आपली गरज पुढे. पण माऊली म्हणतात पाणी तसं कधीच करत नाही. निम्न भरली याऊने पाणी ढळो चिनेने, ते विश्रांता तो शोणी जाणे समोर सदा. पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलांचेनी. का पावो शीतळताला हे कि ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतो जो विठ्ठल विठ्ठल. तैसे दुःखिताचे शिनने हरता सकनोपणे, आपले परावे नेने. आपले परावे त्याच्या ठिकाणी भाव नसतो. बस दुःखी दिसला की त्याचं दुःख हरण करण्याची एकमेव तळमळ त्याच्या मनात असते, त्याला म्हणायचं साधू. असं काही ठिकाणी संतांचा आणि लक्षणं सांगितली. एवढा सगळा खटाटोप तुकोबारांनी का केला असावा याचं कारण थोडक्यात सांगतो आणि पुढे चालतो. जोपर्यंत संतांचा महिमा कळत नाही तोपर्यंत आपल्याला संतांविषयी आदर निर्माण होत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा आपल्याला अवतार प्रयोजन कळत नाही, आपल्याकडे येण्याचं कारण कळत नाही, तोपर्यंत त्याच्यापासून आपल्याला फायदा आहे का तोटा आहे कळत नाही. जोपर्यंत वस्तूचं किंवा व्यक्तीचं यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्या वस्तूतला किंवा त्या व्यक्तीतला खरेपणा खोटेपणा आपल्या लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा आपल्याला यथार्थ लक्षण कळत नाही तोपर्यंत आपली याच्यामध्ये फसवणूक होते का आपलं खऱ्या अर्थाने चीज होतंय हे आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून संतांनी हा सगळा तुकोबारांनी खटाटोप केला. आज सुद्धा तुकोबाराय संतांचं एक महत्वपूर्ण लक्षण सांगतायत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणते तैसा
संतांचं सांगितलं ते की ज्यांच्याकडे शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही त्यांना म्हणायचं संत. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही. त्याच्यामधला एक तैसा शब्द आहे. तो तैसा शब्द थोड्या वेळाकरता आपण काढून बाजूला ठेवू. आता वाक्य राहतं तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. संतांच्या ठिकाणी शोधून सुद्धा अवगुण सापडत नाही असं सर महाराज सांगतात. पण पहिला मुद्दा असा आहे महाराज, अवगुण म्हणजे काय, अवगुण कशाला म्हणायचं. तर अवगुण त्याला म्हणायचं ज्याच्यामुळे माणूस माणसात राहत नाही त्याला म्हणायचं अवगुण. सगळ्या गुण आहेत. लोक म्हणतात अहो त्याच्यासारखा माणूस तुम्हाला सांगतो वाक्या तालुक्यात आपल्या त्याच्यासारखा माणूस नाही. पण काय करावं, पण काय करावं असं म्हटलं की समजून घ्यायचं अरे काहीतरी हाय ज्ञानबाची मेक. काहीतरी अवगुण असला की मग माणसं म्हणतात राव सगळं माणूस लय भारी हो, पण काय करावं संध्याकाळी 7 नंतर धरूनच आणावं लागतं. याला म्हणायचं अवगुण. सगळ्या गुणांनी संपन्न आहे पण एखादे असं काहीतरी गोष्ट असते त्याच्याकडे दुर्गुण असतो त्याच्यामुळे माणूस माणसात राहत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे माणसाची फजिती होते. अवगुणामुळे माणसाची फजिती होते. अवगुणाचे हाती आहे अवगीच फजिती, आहे अवगीच फजिती, आहे अवगीच फजिती. अवगुणामुळे माणसाची फजिती होते. आता अवगुण किती आहेत, असंख्यात अवगुण आहेत, अनेक अवगुण आहेत. छोट्या मोठ्या अवगुणांचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. आपण ठोकर ठोकर ढोबळ ढोबळ अवगुणाचा विचार करू. पुन्हा ते इतर कोणी सोम्या गोम्याने सांगितलेलं नाही तर साक्षात भगवंतांनी सांगितलेले 3 मोठमोठाले अवगुण आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले अर्जुना जर कोणी तुला नरकाचा रस्ता विचारित असेल ना तर त्याला हे 3 महामार्ग सांगून टाक. ज्याला नरकात जायचंय त्याच्यासाठी हे 3 महामार्ग आहेत. कोणते? त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. तरी काम क्रोध लोभ या तिहींचेची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण. सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतिया दिदलया ती. का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे. ते रव रव गात वचिवरी ऐकी जे पटांतरी जव हे तिन्ही अंतरी उदय जतीना. हे तिन्ही जीवी जव जागते तव वरी निकयाची प्राप्ती. हे माझे कान नाईकती देवही म्हणे. देव म्हणतात हे तिन्ही अंतःकरणात आहेत आणि एखाद्याला आपलं हित साध्य झालं किंवा आपलं आत्मस्वरूप प्राप्त झालं किंवा ज्याला कल्याण झालं असं मी तरी माझ्या कानाने अजून ऐकलं नाही. असं कोण म्हणताय? देवही म्हणे. साक्षात देव म्हणतोय. म्हणजे अर्थात याच्यापेक्षा मोठे अवगुण दुसरे काहीच नाही. हे सगळ्या अवगुणांचे लीडर आहेत, बॉस आहेत, बॉस. हो. आणि हे 3 महामार्ग आहेत नरकाला जाण्याचे, काम क्रोध आणि लोभ. आणि ह्या अवगुणामुळे माणसाची फजिती होते. कोणाकोणाची फजिती झाली, कशी कशी झाली, काय झाली हे सांगण्यातला आपल्याला वेळही नाही आणि आपला तो अधिकारही नाही. आणि त्यामुळे सर्वांना माहिती आहे, ऐक ना. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. आणि सगळ्यांचं हीच गत झालेली आहे. आणि म्हणून हे सगळ्यात मोठे अवगुण आहेत. आणि ह्या अवगुणामुळे माणसाची फजिती होते. आणि हे अवगुण मात्र संतांच्या ठिकाणी शोधून सुद्धा सापडत नाही. काम संतांच्या ठिकाणी नाही, क्रोध नाही, लोभ नाही.
आता याच्याकरता पुष्कळ उदाहरणं आपल्याकडे आहेत. काम कसा संतांकडे नाही. तुकोबरायांकडे ज्या वेळेला एकांतामध्ये स्त्री काम विवर होऊन आली त्यावेळेला तुकोबरायांचे शब्द आहेत, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नावो, न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्टवदो, तू कामने तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले, जाई वो तू माते न करी सायास. आई म्हणून तिला वापस पाठवलं. अर्थात संतांच्या ठिकाणी काम नाही, संतांच्या ठिकाणी क्रोध नाही. नाथ महाराजांना राग यावा यासाठी एक जणाने 200 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. सगळीकडे चर्चा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या नावाची झाली. शांती ब्रह्म शांती ब्रह्म शांती ब्रह्म, रागच येत नाही. तो यवन 108 वेळा अंगावर थुंकला तेव्हापासून सगळ्या पेपरवर हेडलाईनच. हो, आणि सगळ्या न्यूज चॅनल वाल्यांनी ते चालवलं 8 दिवस. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. का म्हणजे 108 वेळा अंगावर माणूस थुंकून सुद्धा यांना क्रोध आला नाही सगळ्या पेपरवर. आणि सगळीकडे बॅनर लागले नाथ महाराजांचे शांती ब्रह्म उपाध्या. आणि जिकडं तिकडं सत्कार सोहळे व्हायला लागले, पुरस्कार मिळायला लागले, जिकडं तिकडं लोक बोलबाला झाला. सगळ्या महाराष्ट्रभर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुख त्याचे नारायण. सगळीकडे चर्चा झाली. आता सगळीकडे चर्चा झाल्यानंतर सगळ्यांनी कौतुक केलं, मोठेपणा केला. पण त्या गाववाल्याला आणि भावकीला आणि त्या जवळच्या माणसाला कुठं ते सहन होत असते का? आणि मग ते देखना खपाना वा बुम बुम परांडा आहे की नाही. ते बोल ते वेगळाच बाज आहे तो, आहे की. हो, भीतीच्या कडकड बाज. आणि मग ते देखाना त्याला काय देखाना बिन खपाना कोणाला. मग तो काय करावं, या नाथाचं कशी नाचक्की करावं, याचा कसा उघड लोकांसमोर पाडावं. आणि मग प्रयत्न सुरू झाले. एक जण अशी चव्हाट्यावर बसून चर्चा चालली होती, अरे कसं काय करावं, या नाथाचा लयच बोलबाला चालला. आणि तितक्यात एक परगावचा कोणीतरी सज्जन व्यक्ती आणि आला, दादा हो तुमच्या इथं कोणी मला 200 रुपये उसने देईल का? माझ्या लेकीचं लग्न आहे आणि त्यासाठी मला 200 रुपयाची गरज आहे. लोकांनी सांगितलं, अरे तो बघ तो माणूस दिसतो ना तुला. हो ते बघ निळ्या शर्टावाला. इथं नाही निळ्या शर्टावाला नाही, तुमचा निळा नाही पारवा आहे, तुम्ही नका तसं टेन्शन घेऊ. त्याच्याकडे जा, किंवा तुला नक्की 200 रुपये देईन. ते काय असेल त्याचं बघ. गेला महाराज, दादा मला 200 रुपयाची गरज होती, मिळेल तुमच्याकडे? मिळतील. त्याने खालीवर त्याच्याकडे पाहिलं. मला गड्या 200 रुपये भेटतील, पण एक काम करावं लागेल. म्हणजे काय काम करावं लागेल? म्हणजे एकनाथाला राग आला पाहिजे असं काही तुला त्याला करावं लागेल. तुम्हाला दादा नसतील द्यायचे तर नाही म्हणून सांगा ना, पण असं कशाला काम उलट सुलट करून घेता, आहे की नाही? तो म्हणला, पैसे आहेत गड्या, लगेच तुला नगदी पैसे देतो, पण तेवढं करावंच लागतं, त्याशिवाय भेटत नाही. आता महाराज दुःखाची माय येडी असती म्हणते. दुःखात होता, संकटात होता, आणि संकटात सापडलेल्या माणसाचा गैरफायदा अशी लोक घेत असतात. आणि बस त्याच्यात तो अडकला. तो म्हणला, ठीक आहे ना, एवढंच काम आहे ना, जाऊ द्या, काय एकदाचा शिव्या शाप देतील नाथ महाराज, पण आपलं काम होईल. लेकीचं लग्न 2 दिवस आलंय, आता पैसे आणायचे कुठून? आणि मग त्याने 200 रुपयाची कबूल केलं. गेला नाथ बाबांच्या वाड्यामध्ये. नाथ महाराज पूजा करत होते, देवाची पूजा चालली होती. आणि पूजा करत असताना हा महाभाग थेट गेला
आणि राग आला पाहिजे असं काहीतरी करायचं, काय करावं काय करावं. जोडे पायात तसेच, आणि तसा देवघरामध्ये गेला नाथ महाराजांच्या. नाथ महाराजांच्या देवघरात गेला. नाथ महाराज पूजा करतायत, सहज लक्ष गेलं, अरे अरे जोड्या सहित माणूस आला. पण अतिथी देवो भव ही भावना नाथ महाराजांची शांती प्रिय आहेत आणि शांती ब्रह्म आहेत. काहीच एक शब्द नाही. आपापली पूजा हरिपाठ चालू आहे, आपला विष्णू सहस्त्रनाम चालू आहे आणि पूजा चालू आहे. याला वाटलं अरे देवपूजा करत असताना जोड्यासहित आत आलो तरी हा माणूस काही बोलत नाही, आता काय करावं. आला आणि तसाच येऊन जोड्यासहित येऊन मांडीवरच येऊन बसला. नाथ महाराज तरी सुद्धा एक शब्दही नाही, उलट त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करतायत. मला वाटलं अजूनही राग येत नाही, काय करावं काय करावं, बेचैन झाला. पूजा वगैरे नाथ महाराजांची झाली. पुरणपोळीचा नैवेद्य आला. नैवेद्य रोज नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य असायचा आणि जेवढे काही लोक त्यावेळेला येतील त्या सगळ्यांना पुरणपोळीचं भोजन असायचं. संपन्न नाथ महाराजांचं घर होतं. आणि बस आता पंक्ती बसल्या, पंक्तीला हा जेवायला बसला, पण मनामध्ये एकच गोष्ट घोळायला लागली, राग आला पाहिजे राग आला पाहिजे, काय करू काय करू काय करू. आणि वाढणं चालू आहे. वाढायला आईसाहेब, गिरजा आईसाहेब स्वतः वाढायला आलेले आहेत, वाढकाम करतायत. आणि याला वाटलं आता बायकोविषयी माणूस थोडा सेन्सिटिव्ह असतो, माणूस थोडासा संवेदनशील असतो. याच्या बायकोला जर आपण काहीतरी छेड काढली तर यांना नक्की राग येईल. काय करावं काय करावं. उठला आणि एकदम पाटकुळीवर जाऊन बसला. नाथ महाराजांच्या पत्नीच्या अर्थात गिरिजा आईसाहेबांच्या पाठीवर जाऊन बसला. आणि तरी सुद्धा नाथ महाराज थंड एकदम शांत आणि हसून म्हणतायत, गिरिजे पहा बरं पडल ते पाठीवरचा. आणि महाराज पत्नी सुद्धा काय वारकऱ्याला अशी भेटावी, प्रत्येकाला अशी भेटावी अशी पत्नी. गिरिजा आईसाहेब म्हणतायत, काळजी करू नका मालक, हरिपंडिताला रोज पाठीवर बसून मी फिरवते, सवय मला नाही पडू देणार. अक्षरशः तो माणूस पाठीवर उतरला, लोटांगण घातलं चरणावर. महाराज काय कुठून आहे तुमच्यात एवढं सामर्थ्य. आणि बस म्हटलं महाराज क्षमा करा मला, पण काही दुष्ट लोकांच्या ऐकण्यावरून सांगण्यावरून मी तुम्हाला राग येण्यासाठी हे सगळं करत होतो. नाथ महाराजांनी त्याला जवळ घेतलं. बाबा कशासाठी हे केलंस तू सगळं. तो म्हणला काही नाही महाराज, मला 200 रुपये हवे होते, तुम्हाला देतो पण हे करावं लागेल. नाथ महाराजांनी लगेच तिजोरीकडे गेले, कुटुंब उघडलं आणि 400 रुपये त्याला दिले आणि सांगितलं, जा तो 200 देत होता ना, तर हे घे 400 रुपये मी तुला देतो, जा आपल्या मुलीचं लग्न लाव आणि आनंदामध्ये विवाह संपन्न कर. अर्थात मला हे सांगायचंय, संतांच्या ठिकाणी क्रोध नाही, काम नाही, क्रोध नाही. आणि संतांच्या काम क्रोध लोभा निमाले ठाईचे. जय हो. काम क्रोध लोभा निमाले ठाईचे. काम क्रोध लोभा
खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनिया मी झालो गोसावी. बस आता तुम्हीच एक त्यांचं एक आपलं एक 3 झाल्या. अर्थात काम संतांच्या ठिकाणी नाही, क्रोध संतांच्या ठिकाणी नाही. अशा पद्धतीनं लोभ संतांच्या जवळ सुद्धा येत नाही. अनेक उदाहरणं आहेत, लोभाला संतांनी कधी जवळ केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, पण दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. अर्थात संतांनी त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून काम क्रोध लोभ हे मोठमोठाले अवगुण आहेत, पण ते संतांच्या ठिकाणी नसतात. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळे चिना. विठोबा रखुमाई जणांनी असे थोडे हळूचकून असं केलं म्हणून म्हणलं थोडा इंटरव्हल घेऊ, म्हणजे जरा फ्रेश होतं थोडंसं माणूस. त्याला वाटतं आलं आवडता आलं थोडक्यात आलं. थोडे सिग्नल कळाले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. नाही तर काय काय लोकांना कळतच नाही हो. लोक जांभाई दिलेल्या कळत नाहीत, उठून गेलेले कळत नाही, झोपायला लागलेले कळत नाही, टाळकरी टनाटन टाळाला टाळ हाणायले ते कळत नाही, पक्वाच्या खुडूल खुडूल करायला दागिनाता टाकायला ते कळत नाही. करावं काय, संकेत लक्षात आले पाहिजे. आणि अर्थात थोडक्यात आपल्याला सेवा रुजू करायची. कसं आज काही वातावरण नाही, पावसाने सगळं पाऊस म्हटलं की थोडंसं वातावरण असं हे होऊन जातं ना. आणि मग तरी सुद्धा सेवा आहे. काकांचा आपल्याला निरोप समारंभ साजरा करायचा आहे. आणि आता आजच्या दिवसच आहे की नाही, उद्या तर उद्याचे सोहळे उद्यापासूनचे सगळे श्री क्षेत्र पंढरपूरला होणार आहेत. काकांचा सगळा उत्तर कार्य आणि पूजनीय आदरणीय श्री गुरु राऊत महाराजांच्या हस्ते होणार आहेत. आता यांच्यासारखं परम भाग्य कोणाला आहे महाराज, आहे की नाही. जटायू सारख्याला रामाची गादी मिळाली, मांडी मिळाली. ज्या रामाची मांडी बापाला नाही दशरथाला नाही मिळाली, ती मांडीचं भाग्य जटायू सारख्या एका गिध पक्षाला, गिधाडाच्या वंशातल्या एका पक्षाला, आणि ती मांडीवर प्राण सोडण्याचं सौभाग्य मिळालं. तसं काकांचं उत्तर कार्य राऊत महाराजांच्या हस्ते होतंय, याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट कोणती आहे. विठ्ठल विठ्ठल. किती एखादी प्रॉपर्टी कमवली असती, 10-5 एकर घेऊन ठेवला असतं, पाईपलाईन करून ठेवली असती, बंगले 2-3 बांधले असते, पोराच्या नावचं सगळं करून ठेवलं असतं, तरी पोरांनी तेरवं घातलं असतं का नाही, आहे की नाही, सांगता येत नाही. काय सांगताय ते पोरं वर्ष श्राद्ध करतीलच म्हणून, तेरवी घालतीलच म्हणून, काय भरोसा आहे आजच्या काळामध्ये. हो, आता नवीन फॅड निघाले, 3ऱ्या दिवशी लोक, आणि म्हणाले सुद्धा काय काय महाराज लोक बी सांगायले 3ऱ्या दिवशी करा उत्तर दशक्रिया करा. बस आणि मग बस 3ऱ्या दिवशी आता दशक्रिया, आता 10वा विधी, त्याचं नावच दशक्रिया आहे, 10वा आहे. आता 3ऱ्या दिवशी कसं काय जमतो. पण आता शॉर्टकट मार्गाने आता सगळ्यांचं वेळ कमी, लोक करायले. पण तरी सुद्धा काकांचं जीवनच अख्खं त्यांनी संप्रदायासाठी खर्ची घातलेलं आहे. सगळं जीवनभर त्यांनी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराशिवाय, उपासनेशिवाय दुसरं काही केलं नाही. आणि मग त्यांचा योगक्षेम भार परमात्मा स्वतः चालवणार आहे की नाही. ज्याप्रमाणे चोखोबाराय मंगळवेड्याच्या गाव कुसाच्या कामामध्ये आणि शहीद झाले म्हणा की धारातीर्थी पडले, तिथं त्यांनी प्राण ज्योत त्यांची मावळली. पांडुरंगाने नामदेव महाराजांच्या हस्ते त्यांच्या अस्थी बोलवल्या आणि पंढरपुरात महाद्वारात समाधी दिली. मला वाटतंय त्याचीच आज पुनरावृत्ती होतीये. पांडुरंग परमात्माच पूजनीय राऊत महाराजांच्या रूपानं काकांच्या अस्थी बोलावून घेतायत. आणि आता वास देवाची इच्छा असावी, काकांचं समाधी पंढरपुरात व्हावी, आहे की नाही. याच्यापेक्षा इतिहासाची पुनरावृत्ती आहे, लक्षात ठेवा. इतिहास पुनरावृत्ती करत असतो. आज तीच पुनरावृत्ती होते. आज नामदेव महाराजांच्या जागी राऊत बाबा आहेत, चोखोबारांच्या जागी माझे काका आहेत, आणि पांडुरंग तर आपल्याच जागेवर उभा आहे. तो तर हलायला त्याला चान्स नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि
तेव्हा संतांच्या ठिकाणी शोधून अवगुण सापडत नाही असा महाराजांनी सिद्धांत सांगितला, एक लक्षण सांगितलं आणि त्याच्या पुष्टी करता 4 दृष्टांत दिलेत. त्याच्यापैकी 2 दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिले. चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, चंदनाचे हात पायही चंदना, महाराजांनी दिले. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. संत हे चंदनासारखे असतात. चंदनाचे हातही चंदन आणि पायही चंदन. याचा अर्थ आहे चंदन सर्वांगाने पवित्र असतो, सुगंधित असतो, सर्वांगाने परोपकारी असतो, उपकारी. चंदनाच्या ठिकाणी जसे सगळीकडून गुणच गुण आहेत त्या पद्धतीने संतांचं जीवन असतं. काय संतान चंदनाचे गुण आहेत? तर चंदनाचे अनेक गुण आहेत. हो, सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सभोवती तरुवर चंदन करीतची जाये. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे. चंदनाचा संग पालटत झाड, दुर्बळला थोडा देव माता, दुर्बळला थोडा देव माता. चंदनाचा संग पालटत झाड, दुर्बळला किंवा चंदनाच्या स्पर्शे तरु चंदन झाले, चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. चंदनाचे नि अंगा निळे, शिवतले निंब होते जे जवळे. तिही निर्जीवी देवांची निडळे बैसनी केली. चंदनाच्या संपर्कात आलेल्या इतर झाडांना सुद्धा चंदन आपल्यासारखा सुगंधी बनवतो.
चंदन स्वतः झिजतो, इतरांना सुगंध देतो. 52 कसी मलयागिरी चंदनाचा एक बूंद थेंब जर उकळत्या तेलात टाकला तर उकळत्या तेलाला शांत करण्याची ताकद त्या चंदनामध्ये आहे. इतका शीतल चंदन आहे. मस्तकाला जर लावला तर किती ज्वर ताप जर जास्त असेल तरी तुझा माणूस थंड होतो, ताप शांत होतो. असे अनेक चंदनाचे गुणच गुण आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संत हे चंदनासारखे असतात. पहिला दृष्टांत दिला. दुसरा दिला परिसा नाही हीन कोणी अंग. जसा परीस सर्व बाजूंनी पवित्र आहे, कशा बाजूने जरी धातूला लावला तरी त्याचं सोनं करतो, हा परिसाच्या ठिकाणी गुण आहे. म्हणून संत हे परिसासारखे असतात. आपल्या सानिध्यात आलेल्या जीवाचा ते वजन वाढवतात, किंमत वाढवतात, त्यांना उच्च लेवलला नेऊन बसवतात. अशा पद्धतीनं संत असतात. म्हणून चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग. पण आता सर्वच माणसं या जगामध्ये आता चंदन खऱ्या अर्थाने ओरिजिनल चंदन, ज्याला 52 कसी चंदन म्हणतात, ज्याला मलयागिरी शुद्ध चंदन म्हणतात, या लाल चंदन रक्त चंदन म्हणतात, तो आता दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, मिळत नाही, आहे की नाही. कधीतरी एखाद्या ठिकाणी कुठंतरी पाहायला मिळतो. काल परवाची गोष्ट आहे, सहज आता थोडा विषयांतर होईल पण सहज आठवलं म्हणून सांगतो. यवतमाळ जिल्ह्यातला एक शेतकरी आणि त्याच्या शेतामध्ये झाड होतं आणि पिढ्यानपिढ्या 2-4 पिढ्यापासून ते झाड शेतात आहे. त्या झाडाची पूजा वर्षातून एकदा ते पूजा कुटुंब करायचं आणि बस लक्ष्मीचं झाड म्हणून ते सांभाळलं. कशाचं झाड आहे कोणालाच माहित नाही. शेकडो वर्ष झाले त्या झाडाला. आणि योगायोगाने आता असं झालं, त्याच्या शेतामधून रेल्वेची लाईन चालली आणि रेल्वेने जमीन अधिग्रहित केली, भूमी अधिग्रहित केली आणि ते झाड नेमकं रेल्वेच्या रुळावरच्या त्या याच्यामध्ये आलं. आणि मग टीम आली शासनाची, केंद्र सरकारची, रेल्वे प्रशासनाची. त्यांनी सर्वेक्षण चालू केलं, जमिनीचं सर्वेक्षण केलं, झाडाचं सर्वेक्षण केलं, झाडाचं व्हॅल्युएशन काढलं, कोणत्या झाडाचं किती पैसे द्यायचे, किती झाडं या शेतामध्ये, या शेतकऱ्याच्या शेतात किती झाडं आहेत, मग कशा कशाचे झाडं आहेत, प्रत्येक झाडांनिशी सगळ्या त्यांनी सर्वेक्षण करून त्याचं एक तयार केलं, मूल्यांकन तयार केलं, मूल्यमापन तयार केलं. आणि नेमकं ते झाडाचा नंबर आल्यानंतर त्या सर्वेक्षण करणाऱ्या टीमला हे नेमकं झाड कशाचं हेच कळाना. त्यामुळे ते झाड त्यांनी सोडून दिलं. ते गेलं, दुसरी टीम पाठवली त्यांनी, त्यांच्यापेक्षा उंच लेवलची. ती टीम आली आणि त्या टीमनं सांगितलं की हे झाड जे आहे ते रक्तचंदनाचं, लाल चंदनाचं आहे. लाल चंदनाचं झाड सांगितल्याबरोबर हा शेतकरी, म्हातारा शेतकरी, त्याचे मुलं बाळ सगळे आता आहेत, त्याने लगेच हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली की या झाडाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची, आमची जबाबदारी नाही. सरकारने लवकर त्याला संरक्षण द्यावं. शासनाचे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बातमी पेपरची, त्याच्यावर सरकारने, काही मंडळी आता सोशल मीडिया पाहणाऱ्यांना माहिती आहे, सर्वेक्षण, त्या टीम पाठवली, एक बंदूकधारी जवान पाठवले त्या झाडाच्या सर्वेक्षणाला. आणि मग परत झाडाचं व्हॅल्युएशन काढण्यासाठी परत आणखी तिसरी टीम बोलवली, याचं व्हॅल्युएशन कसं काढायचं. आणि त्या टीमनं त्या झाडाचं व्हॅल्युएशन काढलं. किती किंमत भरली असेल त्या झाडाची, तुम्हाला काय वाटतं निवृत्ती दादा? हा, नाही सांगताय. शेकडो वर्षापासून त्या कुटुंबानं लक्ष्मीचं झाड म्हणून जोपासलं, त्याची पूजा करायची. आणि खरं त्या झाडा लक्ष्मीच आली त्याच्या रूपानं. खरोखर ते झाड लक्ष्मीचंच सापडलं, लक्ष्मीचंच निघालं. आणि त्या झाडाचं नावकरी, त्याचं व्हॅल्युएशन निघालं 4,95,00,000 रुपये. एक झाड केवढ्याचं झालं? 4,95,00,000 झाड. लक्षात ठेवा मायबाप, झाड हे तर चंदनाचं आहे हो, ते तर पैसे देणारच आहे. पण तुम्ही सर्वसामान्य झाड, कोणतंही झाड लावा, तुम्ही शेतामध्ये झाड लावा, त्याच्यावर प्रेम करा. बघा, ते झाड तुमच्या वडिलासारखं तुम्हाला आशीर्वाद देईन, बापासारखं, आज्यासारखं तुमच्यावर छत्र धरेल, तुम्हाला कुठलं दुःखाची जाणीव होऊ देणार नाही. आणि म्हणून त्या दिवशी मालकांनी सांगितलं, मला आनंद वाटला, त्यांनी सांगितलं आता या स्मशानभूमीला नाव द्यायचं काकांचं, आहे की नाही, आणि बस वृक्षारोपण करायचं. केलं का वृक्षारोपण? वा, किती लावले झाडं सगळे? हां, 100 झाडं लावले. वा, आनंदाची ही खऱ्या अर्थाने काकांकरता श्रद्धांजली आहे, सुमनांजली आहे. आणि म्हणून शेतकरी आहात आपण सगळे, सगळ्यांना विनंती आहे, झाड नवीन लावता आले तर लावा गड्या, पण असलेले झाडं विनाकारण छोट्या मोठ्या कारणासाठी उगाच वानेर ताप द्यायले तर मग रानच पडायले, मग काय हेच व्हायलंय,
ह्या छोट्या मोठ्या कारणासाठी झाडाला कुऱ्हाड लावू नका, ते झाड तुम्हाला खूप काय देऊन जातील. विठ्ठल विठ्ठल. अर्थात हे लाल चंदन मलयागिरी शुद्ध 52 कशी चंदन आता दुर्मिळे मिळत नाही. मग चंदनाचा दृष्टांत महाराज जरा सोपं सांगा. महाराजांनी सांगितलं परिसाचं उदाहरण. अहो म्हणले महाराज परिस कशा बरोबर खातात कोणाला माहिती, कोणी पाहिला परिस सुद्धा आम्ही पाहिला नाही. जरा सोपे उदाहरण सांगा. दृष्टांत अशा असावेत जे सर्वांच्या परिचयाचे असावे. दृष्टांत ज्याचा द्यायचा असतो तो सर्वांच्या ओळखीचा असला पाहिजे. मग महाराजांनी सगळ्यांच्या ओळखीचे 2 दृष्टांत शोधून काढले आणि ते 2 दृष्टांत दुसऱ्या चरणात सांगितले. दीपनाई पाटी मोठे अंधकार, 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 दीपनाई
चंदन माहित नाही, तुम्हाला परीस माहित नाही, पण तुम्हाला दिवा तर माहिती की नाही? आता सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी दिवे आपलं सगळेजण आपापल्या घरी दिवे लावतात, सगळ्यांनी दिवा पाहिलेला आहे की नाही? दिवा सगळ्यांना माहिती असतात काही तशी बी अडाणी माणसं. हो, आमच्या इथल्या एक जणांनी मुलगी अमेरिकेला दिली. हो ना, आता ते जावई लहानपणापासून आता आपल्या भारतातलंच, पण ते जन्म तिकडं झालेला त्याचा, अमेरिकेला लहानपण तिकडंच गेलेलं, बालपण तिकडंच वाढलेला, त्याला इकडचं काहीच माहित नाही. आणि सासरवाडीला दिवाळीला आला एका दिवशी, सासऱ्याच्या आग्रहावरून दिवाळीला आला. दिवाळीला पाहिलं, सगळ्या लोकांनी आपापल्या घरावर दिवे लावलेत, घराच्या समोर अंगणामध्ये दिवे लावले, सगळीकडे झगमगाट दिव्यांचा. आणि त्याला ते काहीच माहित नाही, कधी पाहिला नाही हा प्रकार. मग तो हळूच कोण सासऱ्याला विचारतो, सासरे बो हू इज दिस, हू इज दिस, हळूच कोण त्याने. आणि मग सासरा म्हणला, आता काय अडाणी भेटलं बाबा हे, त्याला साधा दिवा माहित नाही, काय दिवा लावीन हे. आणि मग सासरा काय म्हणावं, सासऱ्याने दिलं पिलू सोडून. सासरा म्हणला, जावई बापू, अहो हे सूर्याचं पिल्लू आहे. काय सांगितलं? म्हणजे हे माहित नाही, अहो हे सूर्याचं पिल्लू आहे. त्याला वाटलं सूर्याचं पिल्लू, इतकं सुंदर सूर्याचं, इतकं आवडलं त्याला. तो म्हणला, हे सूर्याचं पिल्लू माझ्या अमेरिकेतल्या मित्रांना दाखवायला नेणार आहे का? आणि मग आता काय कसं न्यावं, आता मागून घ्यायला वपत का एवढीशी वस्तून, जावं येईन त्याला दिवा मागायचा सूर्याचं पिल्लू, काय करा, मागून तर घेता येणार. म्हणला चोरून का होईना पण नेणार. आणि मग त्यांनी सगळ्याला झोपू दिलं. सगळे झोपल्यानंतर हळूच कोणी एक सूर्याचं पिल्लू उचललं आणि कुठं ठेवावं सकाळपर्यंत. सकाळी आपलं जाता जाता गाडीत टाकून घेऊन जाऊ म्हटलं, पण तोपर्यंत कुठं ठेवावं. उचललं, घराच्या मागं गेला, कुठं लपवावं. 5-6 हजाराची कडब्याची वळई होती सासऱ्याची. हळूच कोण गेला आणि त्या कडब्याच्या मागं खाली वळ लपून ठेवला. दिवाण पळून आला इकडं, गपचूप कोणी पाहिन म्हणून. आता थोड्या वेळाने काय झालं असेल तुम्ही कल्पना करा. सगळे गाव धावायला लागलं विजवायला. अरे पळा पळा, सासरा सगळ्याला आवाज देतो, अरे मोटरा लावा, पळा, भांडे आणा, विजवा. आणि मग सगळे लोक धावाधावी करायला लागले. तितक्यात ते उठलं, हळूच करून येऊन पाहतो, अरे 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 काय चाललं, काय करायला लोक. सासरे बा काय झालं, काय? अहो जावई बापू, 6000 कडब्याचा भली मोठी वळई होती हो, वर्षभर पुरायला जनावरांना चारा राहणार नाही, सगळी पेटली बघा, कोण्या दुष्टाने पेटवून दिली. तो म्हणला, सासरे बुवा ते वळईचं हो द्या काही, पण माझं सूर्याचं पिलू लपून ठेवलं होतं तेवढं बघा कुठं गेलंय का, सापडतंय का. सासऱ्याने कपाळाला हाणून घेतलं. अरे अरे अरे, ह्या जावयाचा प्रताप. म्हणजे सांगायचं असं की आई असे लोक काही असतील जगात, पण बहुतेक भारतीयांना मात्र आणि दिवा सगळ्यांना माहिती आहे, सर्वांच्या परिचयाचा दृष्टांत आहे. दिवा जसा असतो ना तसे संत असतात. दिव्याला पाठी मागून पोटाला कुठंच आजूबाजूला कुठंच अंधकार नसतो. दीपा नाही पाठी पोटी अंधकार. तसे संत महात्मे सर्व बाजूनी प्रकाशमान असतात. स्वतःचंही प्रकाशन स्वतः करतात, इतरांचंही प्रकाशन करतात, है की नाही. अशा पद्धतीनं आपली हरवलेली वस्तू दिवा आपल्याला जसा दाखवून देतो, तसं संत सुद्धा तैसे हरपले आपण पे पावे, तै संतांते पाहता गिवसावे, मनोनी वाणावे ऐकावे तेची सदा. आपली हरवलेली निज वस्तू आपल्याला दाखवून देतात, म्हणून संत हे दिव्यासारखे असतात. तिसरा दृष्टांत. बरं, काही आता दिवाही माहीत नसणारे जावयासारखे काही असतील तर त्यांच्यासाठी सोपं उदाहरण दिलं. बाबा दिवा जरी माहीत नसला तर साखर तर माहिती का नाही. साखर सगळ्याला माहिती, कारण की आता बरेचशे लोकांना साखर आता बंद केली, कारण की ते म्हणतात आता जास्त झाली साखर आमच्याकडे, बास करा आता, कोटा पूर्ण झाला. साखर सगळ्यांना आहे की नाही. त्यामुळे आता साखर माहीत नाही असा माणूसच नाही, सगळ्यांना साखर माहिती आहे. आणि मग संत हे साखरेसारखे गोड असतात. काही पदार्थ काही फळं असे आहेत की आतली बाजू टाकावी लागते, बाहेरची खावं लागते. काही बाहेरचं टाकावं लागतं, आतलं खावं लागतं. काही असं आतलं टाकावं लागतं, बाहेरचं टाकावं लागतं, मधलं खावं लागतं. पण साखर पेढा असा पदार्थ आहे की ज्याची कोणतीच बाजू त्याज्य नाही, सर्व बाजूनी साखर सेव्य आहे. तसे संत महात्मे कोणत्याच अंगाने टाकाऊ नाहीत, सर्व बाजूने ते सेव्य असतात. तशा पद्धतीनं संत हे साखरेसारखे आहेत. दीपा नाही पाठीपोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आता हे झालं सरळ सरळ अर्थ. आता बस फक्त 5 मिनिटात एक शंका सांगतो आणि त्याचं निराकरण करतो, 8 तास घेतो. आता बस शेवट ऐका.
एक शंका, छोटीशी शंका अशी ती, महाराज तुम्ही म्हणता संतांच्या ठिकाणी अवगुण शोधून सापडत नाही, त्याच्याकरता तुम्ही 4 दृष्टांत दिले, पण या दृष्टांताच्या ठिकाणी जर बारकाईनं बघितलं तर आम्हाला दोष अवगुण सापडतात. तुम्ही उदाहरण दिलं पहिलं चंदनाचं, चंदनाच्या ठिकाणी गुण अनेक आहेत मान्य, पण अवगुण सुद्धा आहे. म्हणजे अवगुण काय चंदनाचे? चंदनाचा पहिला अवगुण असा आहे की चंदनाचे गावी सर्पाची वसती. हो, चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, का उलबाची खोळी गर्भस्थासे. हो, चंदनाच्या झाडावर साप जास्त राहतात, कारण की चंदना सापाच्या विषानं त्यांचा दाह होतो आणि त्यांना थंड शीतल लागतं, म्हणून ते तिथं वेढा मारून बसतात चंदनाच्या झाडाला. मग संत जर चंदनासारखे असं जर तुम्ही म्हणाल तर चंदनाच्या ठिकाणी जसे साप तसे सज्जनांच्या ठिकाणी दुर्जन, असा त्याचा अर्थ होईल. हो, चंदनाचा दुसरा अवगुण असा आहे की माऊली म्हणतात की चंदन होय शीतळू, परी अग्निशी पावे मिळू, तै हाती धरिता जाळू न शके काही. अर्थात तो जाळल्यानंतर सुद्धा तो आपल्याला तापल्याशिवाय राहणार नाही, चटका दिल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक चंदनाचे अवगुण सुद्धा आहेत. बरं, चंदनाचा तिसरा अवगुण असा आहे की चंदन आपल्या सभोवतालच्या सगळ्या झाडांना आपलंसं करतो, पण बांबूच्या झाडाला किंवा केळीच्या झाडाला चंदन आपल्यासारखा करत नाही. तसे तुमचे संत काहींना आपलंसं करतात आणि काहींना करत नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. तुम्ही दुसरा उदाहरण दिला, दृष्टांत दिला परिसाचा. परिसाच्या ठिकाणी सुद्धा अवगुण आहेत. काय अवगुण आहे? परिसाचा पहिला अवगुण असा आहे, परिस धातूचं सोनं करतो, पण खापरा परिस काय करी, खापराला परिस सोनं करीत नाही. बरं, दुसरा असा आहे, परिस धातूचं सोनं करतो, पण धातूला परिस करत नाही. तसे संत महात्मे तुमचे संगतीत आलेल्या माणसाची किंमत वाढवतात मान्य, पण त्याला आपलंसं करत नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. आपल्यासारखं करत नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. झालं, परिसाला रिजेक्ट केला परिस. तिसरा दृष्टांत तुम्ही दिला दिव्याचा. अहो, दिव्याचे अवगुण तर काय सांगावेत, ज्ञानेश्वरी उघडा वाचा दिव्याचे अवगुण. पै गुण ते तुला खाये, स्नेह की जाळीत जाये, जेथ ठेवी जे तेथ होये, मसी ऐसे जीवने शिंपिला तिडपिडी, विजिला प्राण सांडी, लागला तरी काडी उरोनी, आळू माळू प्रकाश करी, ते तुले नीच उबारा धरी, तैशी या दीपाची या परी सुविद्यो जो. माऊली म्हणतात, अरे काय त्या दिव्याचं सांगता, तो दिवा गुण खातो म्हणजे वात खातो, स्नेह की जाळीत जाय म्हणजे तेल जाळीत जातो, आणि ज्या देवळीमध्ये ठेवला ती देवळी कशी करतो, पांढरी शुभ्र काळी करून टाकतो. आणि जीवने शिंपीला तिडपिडी, थोडं पाणी शिंपला तडतड तडतड, थोडा वारा आला गेला विजून. हो, आणि लागला तरी काडी उरून येते. एखाद्या ठिकाणी लागला तर काडी मागं ठेवीत नाही. आळू माळू प्रकाश करी, थोडाच उजेड काय, दिव्याचा उजेड काय असा लाईटासारखा मोठा नसतो, आळू माळू प्रकाश करी, पण ते तुलेनीच उबारा धरी, गरम होतो तेवढ्यानेच. आणि आईशी या दीपाची या परी, अशा दिव्याच्या ठिकाणी काही अवगुण सुद्धा आहे. मग दिव्याच्या ठिकाणी अवगुण आहे, तसे संतांच्या ठिकाणी अवगुण असे, असा त्याचा अर्थ होईल. चौथा दृष्टांत तुम्ही दिला साखरेचा. साखरेचे अवगुण तर काय सांगावे महाराज तुम्हाला, साखरेच्या पिढीनं सगळे लोक पीडित आहेत, ऐक नाही. आणि सगळ्यात साखरेचा मोठा अवगुण सांगू का, साखर विरघळल्यानंतर कृष्णा महाराज, साखर विरघळल्यानंतर काय होतं माहितीये का, साखर विरघळल्या त्याला काय म्हणतो आपण, हा पाक. हा पाक. आता ह्या पाकनं किती लोक परेशान आहेत, भारतीय किती परेशान या पाकमुळे आहेत, हे का मी तुम्हाला सांगायला पाहिजे. पाकमुळे सगळा देश नाही सगळं जग त्रस्त आहे. बरं जाऊ द्या, साखरेला हिंदीमध्ये काय म्हणतात माहितीये का, नाही नाही शुगर हे झाला, शक्कर ही झाली गुलाबी हिंदी, शक्कर सुद्धा नाही, ही हैदराबादी हिंदीमध्ये शक्कर म्हणतात. खऱ्या हा राईट, खऱ्या हिंदीमध्ये साखरेला म्हणतात चीनी. आणि चीनी माल की कोई गॅरंटी नाही होती. त्यामुळे चीनी हे सुद्धा काही भारतासाठी चांगलं नाही. अर्थात सांगायचं असं, साखरेच्या ठिकाणी सुद्धा खूप अवगुण आहेत. जास्त अतिसेवन केलं मधुमेहाला निमंत्रण देते, आणि म्हणून तसं संतांचं अतिसेवन झालं, जास्त जवळ गेलो तर त्रास होतो की काय, असा त्याचा अर्थ होईल. मग तुम्ही जे दृष्टांत दिले महाराज ते काही सिद्धांताला जुळत नाही. तुम्ही म्हणता शोधून अवगुण सापडत नाही,
आणि दृष्टांत दिले, त्या दृष्टांतात मात्र अवगुण सापडतात। मग आता याची संगती कशी? महाराज म्हणले त्यासाठीच मी तो तैसा शब्द घातलाय। तो तैसा शब्द बाहेर काढलेला टाकामध्ये म्हणजे अर्थ लागतो कसा? जैसा चंदनाच्या ठिकाणी पाहता अवगुण मिळे तैसा सज्जनापासून मिळेची ना। जैसा दिव्याच्या ठिकाणी पाहता अवगुण मिळे तैसा सज्जनापासून मिळेची ना। जैसा परिसाच्या ठिकाणी पाहता अवगुण मिळे तैसा सज्जनापासून मिळेची ना। जैसा साखरेच्या ठिकाणी पाहता अवगुण मिळे तैसा सज्जनापासून मिळेची ना। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खऱ्या अर्थाने संतांचं वर्णन हे कोणत्याच उदाहरणाने देता येत नाही। संतांकरता कोणतीच उपमा देता येत नाही, कारण की संत अनुपमेय असतात, उपमेच्या पलीकडे ते असतात। त्यांचं जीवन मृत्यू लोकातल्या कोणत्याच घटकाशी आपण त्यांची तुलना करू शकत नाही। पण तरी सुद्धा का करायची? तर काहीतरी समोर असल्याशिवाय बी त्यांचं नेमकं आपल्याला दिग्दर्शन होणार नाही, म्हणून या वस्तू समोर ठेवल्यात। पण संतांसारखं या जगात दुसरं काहीच नाही, दुसरं कोणीच नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी उदाहरणं कोणते बसत नाहीत। तरी सुद्धा कोणीतरी जुळतं मिळतं आणावं, कशी तरी त्यांचं ओळख कटून देण्याचा प्रयत्न करावा, म्हणून हा प्रयत्न आहे। असो यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला। हळू मोठ्याने 11 वाजलेलेच आहेत आणि त्याच्यामुळं सर्वांच्या चरणी परत एकदा विनम्र भावानं अभिवादन करतो। काकांच्या बद्दल तुम्ही सर्व परिवाराने मला सेवेची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्व शेळके परिवाराचा मी खरंच ऋणी आहे। मनाभावातून मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि काकांच्या चरणी सादर प्रणाम करतो। काकांच्या दिव्य स्मृतीला परत 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 त्यांचे सगळे एक एक जीवनाचे पैलू डोळ्यासमोर येतात। काका आजही डोळ्यासमोर चातुर्मासाला 4 महिने आम्ही सोबत होतो आणि जसं पवन महाराज तुम्हाला जसं कधी कधी काका चिडत असेल, माझ्यावर पण चिडायचे। तुमचा तर जास्त संबंध आला। मी 4 महिने जवळ होतो, आमची खोली वरती होती, त्यांची खाली होती। आणि मग कधी पाठाला जायचं, कीर्तनाला जायचं की मला म्हणायचे चल आवरून ये लवकर। आता माझा स्वभाव असा, मला लवकर उरकत नाही, आवरत नाही। आणि मग वर यायचे पाहायला, म्हणायचे लयच रदाळे आहे, चल ना लवकर बरोबर का? असा शब्द होता, रदाळे आहे लय, चल ना लवकर मला म्हणायचे। आणि मस्त आनंदाच्या सानिध्यामध्ये 4 महिने चातुर्मास काढण्याची गोड गोड चाली त्यांच्या ऐकायच्या, कीर्तनाला त्यांच्या सोबत बाबांच्या जायचं, खूप आनंदामध्ये दिवस गेले। आणि असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर काका आपल्याला निघून जातील, सोडून जातील। पण तरी सुद्धा खरं सांगू का, काका गेले ही बातमी ऐकल्यानंतर खरंच मनातून आनंद झाला। तुम्ही क्षमा करा मला, पण त्यांचं ते दुःख आणि त्यांची ती अवस्था आहे ना, पाहवत नव्हती, खरंच पाहवत नव्हती। म्हणून वाटायचं की बास, देवाने आता बास करावं गड्या, त्यांनी आता लवकर त्यांना आपल्या कुशीमध्ये घ्यावं, लवकर आपल्या चरणाजवळ घ्यावं। आता हे काकांचं झालेले हाल पाहवत नाहीत। आणि मग खरंच एक प्रकारे शेवट गोड त्यांचा झालेला आहे। आणि आता फक्त गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, त्यांच्या कीर्तीचा सुगंध मात्र दरवळत राहिला। परिसराला मला वाटतं खऱ्या अर्थाने त्यांचं नाही मोठेपणा माहीत, कारण की ती कधी राहिलेच नाही, इकडे आलेच नाही। त्यामुळं परिसराला पंचक्रोशीला त्यांचा मोठेपणा नाही माहीत। पण जे लोक त्यांच्या सानिध्यात राहिलेत, आळंदी पंढरीचे वारकरी, चातुर्मास्य माणसं, जे कोणी आळंदीचे वारकरी त्यांना पाहिलंय, ज्यांनी त्यांना अनुभवलंय, ज्यांनी त्यांच्या सानिध्यात राहिलेत, त्यांना मात्र त्यांचा मोठेपणा माहिती आहे। आणि म्हणून काकांना आज शेवटच्या आपल्याला स्मरणांजली अर्पण करण्यासाठी मला संधी मिळाली, त्याबद्दल तुम्हा सर्व परिवारांचे धन्यवाद व्यक्त करतो। उपस्थित सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, मी मात्र लहान बालक आहे। माझे वेडे वाकडे शब्द तुम्ही सर्वांनी बरं का महाराजजी आता तुमचं लहानपणापासून आम्ही भजन ऐकतो चातुर्मासामध्ये, म्हणजे या काकांच्या सानिध्यात, त्याच्या अगोदर बाबांच्या बोधे बाबांच्याकडे चातुर्मासाला मी होतो। आणि बाबांकडे असताना एक कारेगावचा आमचं एक लक्ष्मण महाराज आहेत, ते आमच्या सोबत होते। आणि मग ते त्यांच्याकडे मोबाईल, आम्हाला तर मोबाईल वापरायला परवानगी होती, त्यांच्याकडे मोबाईल होता छोटासा तो नोकियाचा। आणि मग त्यांच्या मोबाईलमध्ये तुमच्या त्यावेळेस चाली त्यांनी त्या टेप रेकॉर्डवरच्या रेकॉर्ड करू चाली फक्त रेकॉर्ड करून घेतलेल्या। आणि मग ते ऐकायचे आणि आम्हाला ऐकवायचे।
तेव्हापासून आम्ही 2000 जवळजवळ 9 पासून तेव्हापासून तुमच्या चाहते तुमचे फॅन आहेत. फक्त असं कधी जवळ येऊन तुमच्याशी ओळख कधी करून घेतली नाही किंवा लय सानिध्य केलं. लांबून लांबून तुमच्याविषयी सगळ्यांविषयी आदर आहे, आनंद आहे. आणि म्हणून सर्वांच्या चरणी अभिवादन करतो, सेवा समर्पित काकांच्या चरणी करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि वारीना पूर्णविराम. विठ्ठल जय जय, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.